नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण उपासाला खाल्ले जाणारे साबुदाण्यापासून वर्षभर टिकणारे उपासाचा एक पदार्थ आपण पाहणार आहोत. या पदार्थाचे एक वैशिष्ट्य आज आपण ह्या पदार्थामध्ये एकही थेंब तेलाचा आणि साबुदाणा भिजवता अगदी साध्या सोप्या पद्धतीने पटकनी होणारी अशी एक रेसिपी बघणार आहोत. तर त्यासाठी सर्वप्रथम काय करायचं, साबुदाणे आपण भिजणार नाही आहोत, त्याकरिता आपल्याला पीठ बनवायचं आहे. तर पीठ बनवण्यासाठी सर्वात आधी आपण साबुदाणे साबुदाणे आपण मंद आचेवरती अगदी कलर वगैरे न बदलता काही सेकंदांपर्यंतच आपण यांना भाजून घेणार. म्हणजे आपला साबुदाणा हलकासा गरम झाला पाहिजे, त्यामुळे काय होईल, कुरकुरीत होईल आणि मिक्सरला अगदी सहज आपण त्याचं घरीच पीठ तयार करून घेऊ शकतो. त्यासाठी इथे काय करणार आहे, मंद आचेवरती काही सेकंदांपर्यंत आपण साबुदाणे ह्या पद्धतीने एकसारखा त्याला भाजून घेणार आहोत. तर आपला साबुदाणा हा एकसारखा आता भाजून तयार झाला आहे. त्यानंतर गॅस हा बंद करायचा आणि ह्या गरम पॅनमध्येच आपण आता हा साबुदाणा हलकासा गार करून घेणार आहोत. साबुदाणे आपले हलकेसे गार झाल्यानंतर लगेच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यांना काढून घेतले. भांड्यामध्ये काढल्यानंतर मिक्सरमध्ये जेवढं शक्य आहे तेवढं याचं आपण अगदी बारीक असं पावडर तयार करून घेऊ. म्हणजे याचं पीठ आपण साबुदाण्याचं तयार करून घेणार आहोत. विकतचा पिठाचा वापर केला तरी काही हरकत नाही आणि घरगुती आपण ह्या पद्धतीने साबुदाण्यांचं पीठ बनवून घेतलं तरी काही हरकत नाही. तर पीठ बनवून झाल्यानंतर थोडेफार साबुदाण्याची कणं राहतात, म्हणजे एकाच वेळेस साबुदाणा हा लगेच बारीक होत नाही. म्हणून ह्या पद्धतीने आपण एक चाळणी घ्यायची, नेहमीची आपली पीठ गाळण्याची. त्या चाळणीने आपण याला चाळून घ्यायचं आणि राहिलेले साबुदाणे पुन्हा आपण मिक्सरला बारीक फिरून त्याचं अशा पद्धतीचं पीठ हे तयार करून घ्यायचं. अगदी परफेक्ट असं आता पीठ आपलं तयार झालं आहे. 1 कप साबुदाण्यांसाठी इथे आपण बरोबर 4 वाट्या, म्हणजे आता वाटीने आपण साबुदाणे घेतले तर म्हणून वाटीने बरोबर 4 वाटी अगदी गरम पाणी आपण यामध्ये घालणार आहोत. सर्वप्रथम काय करायचं, एकाच वेळेस 4 वाटी पाणी घालून घेऊ नका. सर्वात आधी 1 वाटी पाणी घाला आणि पाण्यामध्ये त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. यामुळे काय होईल, आपल्या साबुदाण्याचं पिठाच्या अजिबात गोटवड्या होणार नाही. एकाच वेळेस जर तुम्ही 4 वाटी पाणी घातलं ना, त्यावेळेस त्याच्या गाठी तयार होतात आणि त्या व्यवस्थित आपल्याला प्लेन मोडता येत नाही आणि म्हणून आपलं मिश्रण हे व्यवस्थित तयार होत नाही. अगदी थोडं थोडं पाणी घालत बरोबर 4 वाटी पाणी घालून आपण याचं बॅटर तयार करून घेणार आहोत. तर बरोबर मी 1 वाटी साबुदाण्यासाठी 4 वाटी पाणी घालून याचं बॅटर तयार करून घेतलं. जर तुम्ही कपाने घेत असाल तर 1 कपसाठी 4 कप पाणी वापरा. लगेचच याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. यामध्ये अजिबात सोडा वगैरे कसलाही वापर करणार नाही आहोत. अजिबात तेल देखील आपण वापरत नाही आहोत. तर हे मिश्रण आता आपलं तयार झालं आहे. लगेच साईडला गॅसवरती मंद आचेवरती होते आता हे पीठ आपण शिजवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की तयार करून बघा. अजिबात जास्ती वेळ वगैरे लागत नाही, अगदी झटपट ते तयार होतं. जर आपल्याला इतर कामं करून घ्यायचं असेल तर फक्त अधूनमधून त्याला चेक करत राहा, जेणेकरून आपलं हे मिश्रण हे खाली तळाशी लागणार नाही. तर मी मंद आचेवरती छान ह्या पद्धतीने हे बॅटर शिजवून घेतलं आहे. अशा पद्धतीने आपलं बॅटर हे तयार झाल्यानंतर काय करायचं, गॅस हा बंद करायचा. लगेचच आपल्याला तयार करून घ्यायचं नाही. प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करायचा आहे आपल्याला. प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करायचा आहे म्हणून आपण हे पीठ पूर्णपणे गार करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीचं आपलं पीठ हे तयार करून घ्यायचं. अगदी जास्ती घट्टही नाही आहे आणि अगदी जास्ती पातळही नाही, म्हणजे गार झाल्यानंतर ते बरोबर आपल्याला हवं तसंच ते तयार होतं. तर आपलं पीठ तिकडे गार होतं आहे. त्यानंतर आपण या पदार्थ तयार करण्यासाठी आपल्याला जी पूर्वतयारी करायची ती तयारी आपण तयार करून घेऊया. तर काय करायचं, एक कुठल्याही प्रकारचं प्लॅस्टिकचा कागद घ्या. कापड वापरून घेऊ नका, कापडाला हे चिपकून जातं, म्हणून अगदी जाडसर असा कागदाचा वापर करा. त्या कागदाला आपण तेल लावून घेतले आणि त्यानंतर काय करायचं, अशा पद्धतीचं आपले केक बनवायचे किंवा असे आपल्याकडे पायपिंग बॅग घ्या. एका ग्लासमध्ये तिला व्यवस्थित सेट करा. जर आपल्याकडे पायपिंग बॅग नसेल तर आपल्या नेहमीची मिठाची पिशवीचा वापर करा किंवा कुठल्याही प्रकारची पिशवीचा वापर केला तरी काही हरकत नाही. तर त्यावेळेस आपल्याला किती थोडंसं सैलसर पातळ वाटत होतं पीठ आणि आता अगदी भरपूर असं घट्ट आपलं पीठ हे तयार झालं आहे. त्यानंतर ह्यामध्ये व्यवस्थित आपण पीठ हे भरून घेतलं आहे. पीठ भरून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं. ते सेट करून झाल्यानंतर लगेचच आता आपण याचे गोल असे रिंग तयार करून घेणार. आपण याला गोल आकाराने किंवा आपल्या लहान मुलं असतील आपल्याकडे तर ABCD
त्रिकोणी, चौकोनी किंवा वेगवेगळ्या आकाराने आपण यांना बनवून घेऊ शकतो. आपल्याला हवे तशा आकाराने आपण आणि जाड, बारीक, लहान, मोठे आपल्याला हवे त्या आकाराने आपण यांना तयार करून घेऊ शकतो. अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. अगदी साध्या सोप्या कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट अशी तयार होणारे अगदी चविष्ट असा आपला हा उपासाचा पदार्थ आहे. उपासाला नव्हे तर आपण कधीही आपल्याला हवं त्यावेळेस आपण यांना तळून सॉससोबत, चटणीसोबत आपण यांना खाऊन घेऊ शकतो किंवा आपल्याला कुठेतरी ट्रिपला जायचं आहे त्यावेळेस देखील आपण यांना घेऊन जाऊ शकतो. एवढे छान चविष्ट हे तयार होतात. तर संपूर्ण आता मी गोल आकाराची याची रिंग तयार करून घेतली. 2 दिवस आता आपण यांना उन्हामध्ये वाळवून घेऊया. तर 2 दिवसानंतर तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट अशा आपल्या उपासाच्या रिंग तयार झाल्या. अगदी छान, जेवढे दिसायला सुंदर दिसत आहेत तेवढे हे चविष्ट असे तयार होतात. अजिबात तुटत वगैरे नाही आणि कुठल्याही प्रकाराचा आपल्याला जास्तीचा पसारा करण्याची गरज नाही किंवा जास्तीचा वेळ देखील लागत नाही. 15 ते 20 मिनटाच्या आत हे तयार होतात. तर लगेच आपण यांना तळून बघूया. तळण्यासाठी साईडला गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतले. तेल गरम झाल्यानंतर लय मंद आचेवरती होते आपण ह्या रिंग आता तळून घेणार आहोत. जेवढे दिसायला सुंदर दिसत होते तळल्यानंतर देखील तेवढेच सुंदर, अगदी पांढरशुभ्र, 3 पट तळल्यानंतर ते वाळले. म्हणजे एवढे छान कुरकुरीत आणि अगदी परफेक्ट, अजिबात तेलकट न होता, न तुटता, अगदी परफेक्ट कलर न बदलता ते तयार झाले. अशाच पद्धतीने जर आपण ते पीठ तयार करून पापड देखील आपण याची बनवून घेऊ शकतो किंवा आपल्याला कुरडया बनायच्या असतील तर कुरडई देखील आपण यापासून बनवून घेऊ शकतो. तर असेच आपण संपूर्ण आता तळून घेऊया. रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल. अगदी छान असे आपले चविष्ट उपासाला खाल्ले जाणारे साबुदाण्याचे चविष्ट पौष्टिक असे रिंग्स तयार झाले. अजिबात आपण इथं सोडा वगैरे काहीच न वापरता अगदी परफेक्ट असे तेलकट न होता पांढरशुभ्र असे उपासाचे साबुदाण्याचे रिंग तयार आहे.